आज रात्री जमा होणार पैसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज वार सोमवार तारीख 20 जुलै 2026 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात. नमस्कार लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्ही पैशांची आतुरतेने वाट बघत होता. पैसे कधी येतील, परंतु आत्ता या क्षणाला सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे. काल भरपूर लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जमा झाले होते आणि आत्ताच्या आलेल्या नवीन अपडेटनुसार आज रात्री म्हणजेच वार सोमवारी आज तुमच्या बँक खात्यामध्ये रात्रीपासूनच पैशांचं वितरण सुरू होणार आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की ज्या गोष्टीची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, पैसे कधी येतील, आज येतील की उद्या येतील, तर त्या प्रश्नाचं उत्तर आज अखेर लाडक्या बहिणींना भेटणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी. या 3ही याद्या नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये 1000 नाही, 2000 नाही, 1500 नाही, थेट 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. हो मित्रांनो, अतिशय मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण जे आता तुम्हाला अपडेट देणार आहोत ती आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट असणार आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात. चला तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजना जून महिन्याचे पैसे कधी मिळणार, जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार, चालू महिन्याचे पैसे कधी मिळणार आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना एकूण रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये किती आणि कशा पद्धतीने आणि कोणत्या नवीन जिल्ह्यांच्या अनुसार जमा होणार त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे आतापासूनपर्यंत भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी बघत होत्या आमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार. तर बघा, आता थेट वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे पैसे वाटप करण्यासाठी. त्या वेळापत्रकामध्ये समाविष्ट आहे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचं हे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगोदर आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे, त्या जिल्ह्यांचं नावही आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी दुसरी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. ती म्हणजे जेव्हा मुख्यमंत्र्यांची बैठक नागपूर या ठिकाणी पार पडली, तर त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचा निर्णय तर झालाच, परंतु या निर्णयासोबत लाडक्या बहिणीला खास भेट भेटणार हा सुद्धा एक मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजे पैशांसोबत लाडक्या बहिणीला अतिरिक्त एक मोफत गिफ्टसुद्धा या ठिकाणी भेटण्याची घोषणा झालेली आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, शेवटी आपण तुम्हाला ते गिफ्ट कोणतं असेल, कशा पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता त्याच्याविषयी देखील आपण माहिती तुम्हाला देणार आहोत. चला तर वळूया आजच्या महत्त्वपूर्ण आणि मुख्य अपडेटकडे. तर बघा, लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात आजपासून 12 जिल्ह्यामध्ये, आज रात्रीपासून 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आज रात्रीपासून 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघा, पैसे वाटपाचं वेळापत्रक या ठिकाणी कशा पद्धतीने तयार झालेलं आहे किंवा कशा पद्धतीने जाहीर झालेलं आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता. सर्वात प्रथम म्हणजे आता काही क्षणांपूर्वी एक मोठी बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या दरम्यान महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे लाडक्या बहिणींना जून असेल, जुलै असेल किंवा येणारा ऑगस्ट महिना असेल, या हप्त्या निधीचं वितरण या ठिकाणी वितरण करण्याचा हा निर्णय, मोठा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या निर्णयावर अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन यादी जी जाहीर केलेली आहे, तर आता याच नवीन यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. ते सुद्धा किती? थेट 3000 रुपये. चला तर जाणून घेऊया मग आज कोणत्या नशिबवान लाडक्या बहिणी आहेत, त्या कोणत्या लाडक्या बहिणीच्या जिल्ह्यामध्ये थेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3000 रुपये जमा होतील त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. तर बघा, जिल्ह्यांची यादी तर आपल्याकडे आलेली आहेच, परंतु जिल्ह्यांच्या यादीसोबत तुमच्या बँकेची सुद्धा यादी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलेली आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकामध्ये कशा पद्धतीने पैसे वितरित होणार, प्रत्येक एकोणाएक अपडेट या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत, तर या मोठ्या घोषणेच्या अंतर्गत आजपासून एकूण 12 जिल्ह्यामध्ये किंवा 17 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. 3 याद्या आहेत मित्रांनो. पहिली यादी आता 17 जिल्ह्यांची लेटेस्ट यादी आलेली आहे आपल्याकडे चालूमध्येच.
सोबतच बँकांच्या देखील आता या ठिकाणी महत्त्वपूर्ण काम बजावणार आहे. चला बघूया मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा कोणत्या झालेल्या आहेत आणि सोबतच एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर यांनी मोठे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे काय तर आजपासून लाडक्या बहिणींना माझ्या पैसे वाटप झालेच पाहिजेत असे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बँकांना असेल, DBT संघ असेल यांना देण्यात आलेले आहेत आणि याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे. चला तर बघूया मग आज ज्या नवीन 2 ते 3 याद्या आलेल्या आहेत त्या याद्या कोणत्या आहेत, कारण की आज 2 याद्या किंवा 3 याद्या जाहीर झालेल्या तर लाडक्या बहिणी तयार राहायचं आहे, कारण की पैसे वाटपाचा हा मोठा निर्णय या ठिकाणी आज रात्रभर पैशांचं वाटप या ठिकाणी होणार तर आहेच. उद्या दिवसभर सुद्धा पैशांचं महावाटप या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. 1000 नाही, 2000 नाही, थेट 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये भेटणार आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गॅसच्या पैसेसुद्धा या ठिकाणी वितरित होणार आहे. लाडकी बहिणीचे 3000 सोबतच गॅसची 1150 रुपये सबसिडी घरपोच तुमच्या गॅसची सबसिडी या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. असे मिळून 4150 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा लाभ जो आहे तो थेट DBT माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. चला तर बघूया मग जिल्ह्यांचं वेळापत्रक. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि परवा दिवशी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल अपडेट. तर बघा आत्ता उशीर नाही आता फक्त पैसे वाटपाचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे आदेश देता क्षणी त्यांनी जिल्ह्यांचे आदेशसुद्धा भर सभेमध्ये जाहीर केलेले आहेत, कारण की ज्या लाडक्या बहिणींना आतुरतेने पैसे वाटपाची काळजी लागलेली होती, पैसे कधी येतील हा प्रश्न त्यांच्या मनासारखा बिरबरत होता. तर त्याच प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी बैठकीदरम्यान दिलेलं आहे. ते म्हणजे 3000 रुपये पाठवण्याचे सोबतच गॅसची सबसिडीसुद्धा देण्याचं वचन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. तर बघा आजपासून पैशांचं वितरण या ठिकाणी चालू केलं जाणार आहे. 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने पैशांचं ट्रान्सफर या ठिकाणी केलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत. फक्त जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की ज्या जिल्ह्यांची यादी आपण सांगणार आहोत तर त्याच जिल्ह्याच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. कारण की आत्ताच या क्षणाला नवीन जाहीर झालेला आहे आणि तो म्हणजे 3000 रुपये वितरण करण्यासंदर्भात मे असेल, जून असेल आणि जुलै असेल 3ही महिन्याचा निधी या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीसाठी एक नवीन योजनासुद्धा या ठिकाणी सुरू होण्याची दाट शक्यता आलेली आहे. ती म्हणजे काय तर सिलाई मशीन योजना. ही योजना अगोदर भरपूर दिवसापासून होती, परंतु काही कारणास्तव योजना बंद पडली होती, परंतु आता तसं होणार नाही. लाडक्या बहिणी DBT मार्फत पैसे तर थेट भेटणारच, सोबतच 15000 रुपयांची सिलाई मशीनसुद्धा या ठिकाणी तुमच्या घरी जमा होणार आहे. चला तर बघूया कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर महत्त्वाचं म्हणजे आज जी यादी आलेली आहे 3 दिवस सलग पैशांचं वितरण आजपासून या ठिकाणी केलं जाणार आहे. आज पहिला दिवस असणार आहे, उद्या दुसरा आणि परवा दिवशी तिसरा दिवस असणार आहे. म्हणजे 3 दिवस 36 जिल्हे या ठिकाणी पैशांची जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी आज रात्रीच 5 वाजता किंवा 8 वाजता बटन जे आहे सरकारी बटन जे असते DBTच्या माध्यमाचं तर ते बटन दाबलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे DBT सिस्टीममध्ये मंजुरीसुद्धा या निर्णयाला भेटलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बँकांमध्ये सुद्धा निधीचं वितरण अतिशय वेगवान पद्धतीने जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैसे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि आता आपण जी जिल्ह्यांची यादी सांगणार आहोत तर त्याच जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पैशांसोबतच लाडक्या बहिणीच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा आरोग्याच्या काळजीसाठी असेल तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण होणार जे ते करण्यात येणार आहे तुमच्या जिल्ह्यानुसार. चला तर बघूया मग 12 जिल्ह्यांची यादी आणि महत्त्वपूर्ण दुसरा एक देखील महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे जर मागील पैसे राहिले असतील मग ते 3000 असेल, 5000 असतील किंवा 6000 रुपयापर्यंतचे मागील पैशाची रक्कमसुद्धा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. आणि महत्त्वाची खुशखबर म्हणजे आज रात्रीपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचा हा महत्त्वाकांक्षी निर्णय साहेबांनी घेतलेला आहे. आणि त्याच कारणास्तव आज रात्री तुम्ही तयार राहायचं आहे, तुमच्या मेसेजकडे तुम्हाला बघत राहायचं आहे, कारण की आज रात्री तुम्हाला भेटणार आहे 2 महिन्याचा निधी, तो सुद्धा एकत्रितरित्या वितरण करण्यासंदर्भात. तर बघू शकता
मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे 17 जिल्ह्यांची यादी असेल, 17 जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचा हा निर्णय असेल. ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी रात्रीच हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये आता 1,500 असतील किंवा 3,000 असतील तर ते जमा होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे गॅसची सबसिडीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना पैसे मिळण्यासाठी किंवा लाडकी बहीण योजना जुलै हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम म्हणजे KYC तुम्हाला करून टाकायची आहे. KYC केली नसेल तर, कारण की ज्या लाडकी बहिणी KYC केली अशाच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण ज्या आधी केलं जाणार आहे. कारण की बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे, पत्रकारांना दिलेली आहे, तिची यादी आपण तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, पहिली यादी आणि दुसरी यादी, एक यादी आहे बँकांची यादी आणि एक आहे जिल्ह्यांची यादी. बँकांची आणि जिल्ह्यांची यादी सोबत जाहीर या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जी यादी जाहीर केलेली आहे, आता हीच यादी आपण तुम्हाला लक्षपूर्वक सांगणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. कारण की तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार आहेत आणि ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. चला तर बघूया आपण, उशीर न करता, कुठलाही उशीर न करता जो निर्णय झालेला आहे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यासंदर्भात, तर त्या जिल्ह्यांचे नाव आपण बघूया. कारण की आज अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि पैसे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. चला तर बघूया आज कोणत्या रात्री कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत. कारण की मेसेज आज तुम्हाला रात्रभर असे मेसेज पडत राहणार आहेत, पैसे क्रेडिट झाले, पैसे जमा झाले असे मेसेज तुम्हाला आज रात्रीपासूनच येणार आहेत. कारण की बँकांनाही आदेश दिलेले आहेत, महिला बालविकास मंत्रीही आदेश दिले आहेत आणि DBT संघाला तर ऑलरेडी बटन दाबलेलं आहेच. तर बघा, जिल्ह्यांची यादी आपण सांगत आहोत. लक्षपूर्वक बघा, जून आणि जुलै महिन्याचे पैसे त्यामध्ये कशा पद्धतीने भेटणार. जिल्ह्यांची यादीनुसार अगोदर आपण एक बँकांची शॉर्टकटमध्ये यादी बघूया. कारण की जिल्ह्यांची यादी जितकी महत्त्वपूर्ण आहे तितकीच बँकांची यादीसुद्धा या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर बघा, सर्वप्रथम असणार आहे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक कॅनरा बँक. तर या शासकीय बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे, नंतर असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक, स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा पद्धतीने नंतर खाजगी बँकांमध्ये अशा पद्धतीने DBTचं डिस्ट्रीब्युशन, पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे, ते सुद्धा अतिशय वेगवानच्या पद्धतीने. तर बघा, आज जाहीर झालेले 12 जिल्हे कोणते आहेत तर ते बघा, आज असणार आहे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये पैशांचं महावाटप आज रात्रीपासून असणार आहे. तर त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर असणार आहे जालना, परभणी, हिंगोली, त्याच्यानंतर असणार आहे नांदेड आणि बीड, त्याच्यासोबतच असणार आहे लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. या 12 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज रात्री पैशांचं वितरण होणार आहे. उद्या सकाळी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार तर बघा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे ते म्हणजे अमरावती साईडला. त्यामध्ये असणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर बघा, 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने अतिशय वेगवान पद्धतीने पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला चालूमध्ये लाईक करा. आणि आता महत्त्वाची अपडेट बघूया, लाडक्या बहिणीसाठी मोफत गिफ्ट कोणतं झालेलं आहे. जिल्ह्यांची घोषणा तर तुम्हाला कळालेली आहेच, परंतु एक दुसरा जे एखादं बोनस गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतं. फक्त ही माहिती लक्षपूर्वक आहे का. तर बघा, या ठिकाणी 1500च्या ऐवजी 2100 रुपये करा असा लाडक्या बहिणीचा आग्रह होता आणि या आग्रहाला मान देत मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना 1500-2100 करण्याचा वादा या ठिकाणी पूर्ण करण्याचा लवकरच ते पूर्ण करणार आहेत. 1500च्या ऐवजी तुम्हाला थेट 2100 रुपये देणार आहेत. चला तर बघूया आता ते पैसे कधी भेटणार, त्यासाठी काय करायचे. कारण की महागाई वाढत चालली आहे आणि लाभार्थीची संख्यातही घट झालेली आहे. या कारणास्तव तुम्हाला 1500च्या ऐवजी 2100 रुपये भेटणार. त्यासाठी आधार कार्ड लिंक करा, बँकेशी सर्व मोबाईल नंबर अपडेट ठेवा. कारण की लाडक्या बहिणीसाठी खुशखबर तर आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या अशा लाडक्या बहिणी पुन्हा एकदा पात्र होणार आहे. त्यासाठी तुम्ही KYC पोर्टल चालू आहे, KYC करून घ्या. तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होऊन जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना काळजी लागत होती आमचे पैसे कधी येणार, तर आज रात्री तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3000 रुपये जिल्ह्यांच्या अनुसार वितरित केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता फक्त उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. 24 हप्ता असेल, 25 हप्ता असेल तर एकूण एक हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीचा आनंद साजरा करण्यासाठी पाठविला जाणार आहे. त्यामुळे आज रात्री तुम्ही तयार राहायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मोफत गिफ्ट पाहिजे असतील तर बघा, गॅसची टाकी असेल किंवा इतर गोष्ट ज्या असतील, ही गिफ्टसुद्धा तुम्हाला आता या ठिकाणी भेटू शकतात. यासाठी तुम्ही नवीन